फडणवीसांनी एवढा खुनशी माणूस बघितला नाही असं जरांगे पाटील म्हणाले। भाजपच्या काही लोकांना फडणवीसांचं षड्यंत्र सहन होत नाही असं देखील जरांगेंचं म्हणणं आहे। तर फडणवीस खुनशी असते तर खुन्नस काय असते दाखवली असती असं दरेकरांनी म्हटलंय। आंदोलनामधून जरांगे किती खुनशी आहेत हे कळलंय असं देखील दरेकरांनी टीका करताना म्हटलं। तुम्हाला तसे नावच पाहिजे असल्यास आता मला ते मीडियावरती नाही करायचे, परंतु नाही सहन होत त्यांना सुद्धा। आता त्यांना सुद्धा सहन होत नाही। देवेंद्र फडणवीसांचं चाललेलं षड्यंत्र इतका खुनशीपणा, मी तरी जसं मला कळायला लागलं तसं इतका खुनशी माणूस नाही बघितला मी। देवेंद्र फडणवीसांनी इतका खुनशी माणूस सहन कसं होईल? शेवटी जर डोळ्या देखता मराठ्यांची जात संपायला जर देवेंद्र फडणवीस साहेब निघाले असले, कसे लोक थांबतील? हे जर खुनशी असते तर तुम्ही एवढं मोठं आंदोलन उभं करत असताना खुन्नस काय असतो त्यांनी दाखवून दिलं असतं। आणि तुम्हीच आंदोलनाच्या आडून किती खुनशी आहात हे महाराष्ट्र पाहतोय। खुनशी कोण आहे हे तुमच्या प्रत्येक वाक्यात महाराष्ट्राला दिसून येते। देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून एक टोळी निर्माण केली आणि ती टोळी आम्हाला बदनाम करते। मला दुसरी टोळी छगन भुजबळ उभा केली देवेंद्र फडणवीसनी। कोणताही भाजपमधला नेता मराठ्याचा सहन नाही करू शकत। आणि ते जे आता त्यांनी सुरू केलं माझ्या विरोधात बोला, ते दरेकर आणखी 2-4 जण, हे तर मराठी आता सहनच करत नाही। त्यांना दिसल, काही प्रत्यक्ष दिसतील, हे देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो मी। महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं झाली, देशभरात आंदोलनं झाली, परंतु मागण्या मागत असताना धूमधडाक्यात फटाके वाजवून त्या ठिकाणी वर्षाव आपल्या काय बोलतात त्याला JCB न करून अशी आंदोलनं देशाने महाराष्ट्राने कधीच पाहिली नाहीत।